आंदोलन केलं होतं, काय सांगाल? आज आपण महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवली या ठिकाणी जे आपलं मासिक जनता दरबार असते ते इथे ठेवलेलं आहे। युजली आपण ते कल्याणच्या जे आपलं ऑफिस आहे तिथे ठेवत असतो, पण यावेळी खास करून आपण डोंबिवलीचे प्रभाग ऑफिसला ठेवलेलं आहे। जनता दरबारच्या विशेष उद्देश आहेत की नागरिकांची जे काही तक्रार असते त्याच्यामध्ये वैयक्तिक तक्रार असो किंवा सामाजिक तक्रार असो त्याच्यावर उहापोह करणे आणि त्यांचे निराकरण करणे हेच आपला उद्देश असते। आज भरपूर नागरिक तिथेही आलेत, त्यांनी त्यांचे वैयक्तिक आणि सामाजिक कंप्लेंट्स ही दिलीत, त्याच्याबद्दल चर्चाही केली, काहीच्या निराकरणी झालेलं आणि काहीच्या पुढचे काही काळात निराकरणी होणार आहेत। वैयक्तिक समस्यांचे निराकरण आपण वैयक्तिक रीतीने हँडल करतो। मुख्य काही समस्या नागरिकांनी पण इथे मांडली, काही स्मशानभूमीचे काही विषय होते, काही रस्त्यांचे विषय आहेत, काही ड्रेनेजचे विषय आहेत, तर त्याच्याबद्दलही आपण काही नोट करून आपल्या अधिकाऱ्यांमार्फत ते कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे। इथे येऊ शकतात ते, त्यांची सोयी पण आपण करतो आणि प्रत्येकाच्या 1 to 1 तक्रार ऐकून निराकरण करतोय। तर हे बेसिकली काही मेळावा नाहीये, 1 to 1 तक्रार घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा आपण प्रयत्न करतोय। इथे सगळे HODs राहते, ते सगळे प्रभाग ऑफिसर्स आमचे राहते आणि इथे आपण पुरेशी सुविधा देऊन त्यांची तक्रार ऐकून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतो। काय तुमची तक्रार होती आणि तुमच्या तक्रारीचं निवारण इथे झालं काय? आरक्षण बद्दल माझी तक्रार होती। 13 वर्षापूर्वी आम्ही अर्ज दिला होता, पण त्याची काय दाद घेतली नाही। तरी आता मी परत इथे दरबार भरला, जनता दरबार म्हणून मी इथे आलो आणि इथे केदार साहेबांनी मला सांगितलं तुमच्याकडे ते कागदपत्र सहित भेटायला, म्हणजे आरक्षण का टाकलं, आरक्षण काढण्यासाठी काय करावं लागेल ते सांगणार आहे।